मित्रांवर रावेगावान बोलतो एकदम खतरनाक पालखी असतं. आज बघूनच येतं बरं काय आहे नक्की रावेगावान. आणि माझा मित्र आकाश मला न्यायला आला, तर आता बघू त्यांची पालखी कशी आहे. फुल जल्लोष चालू इकडशी. आणि हे बघा शकता तुम्ही, अशी पाहुणी आलेली आहेत गावात. एकदम गाव भरभरून भरलेला आहे यांचा. प्रत्येक घरासमोर यांनी मांडव घातलेलं आहे आणि एकदम तुफान गर्दी, म्हणजे जायला रस्ताच ना. अजून मी स्कूटीवर आहे, बघू शकतो. बघू शकता एकदम तुफान गर्दी आहे. आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहे आता ती गोष्ट येणार आहे. म्हणजे एकदम भयानक चित्त थरारक खेळ आणि एकदम खूप डेंजर असतं यांची पालखी. तुम्ही बघू शकता एकदम यांची बोलताना राव्याची पालखी म्हणजे लय डेंजर. तर आता बघू शकता, हे बघा इथे लावणी चालू यांची एकदम थोड्या मगाशी आपण सगळीकडं नीलं नीलं बघितलं, आता आपण लाल लाल वाल्यांच्या आलेलो. मगाशी आपण बघितली सगळी निळी सेना होती, आता आपण ऑरेंज सेना म्हणजे भगवी सेनेने आलेलो. आता आपण आलोय देव माझा. बघू शकता एकदम तुफान गर्दी आहे, म्हणजे पूर्ण गाव भरलेला आहे. काय आज एकदम जल्लोष फुल गाईज. ज्या मित्रांनी मला बोलवलेलं आहे त्याचं दर्शन तुम्हाला दाखवत होता. स्पेशल न्यायला आला पार्किंगला. अरे काय तयारी करतो बाबा, बघा पर्सनल जॉन अब्राहिम. बोलू मित्रांवर बऱ्याच पालख्या बघल्या, पण या पालखीचा रावेगावच्या जल्लोषच वेगळा. मी जेव्हा पालखीला चाललेलो तर माझं नातेवाईक आणि मित्र बोललं त्या पालखीला जाऊ नको, लय डेंजर पालखी असतं. पण एवढा प्रेम म्हणजे बेहिशोब. तर देव माझा.
ब्लॉगवाल्यांचा फुल धंदा आहे हे बघा. $50 येतील. मित्रांनो मी इथं शेक घराणं आलो तर मला ऑफर केली. मी तर पितना पण आता मी जिरा सोडा पित आहे. तुम्ही समजून घ्या. ऑफर झाली का मग येते का नाही? मी पहिले ना बोललो पण 2 फेऱ्या पोस्ट केलो तर हो बोललो. सायनाथ मात्रे बरोबर. अतुलीचे मित्र भेटलेले आहेत. यांचा एक मित्र आला ना तो बायकोचा नोकर झाले का काय गुलाम झाले काय माहिती. त्याने आईसला मिठाई सांगली तर लोकल याच्या बिकानेवरशी तो कुटुंब पण नेतं. पण ती जर सासूला सांगली तर सुशांत कॉर्नर वर्षी नेतं. आता सुशांत कॉर्नर म्हणजे मला काही विचारू नका. बरोबर का ना भाई लोक? दातिवली बोलते माना धंद्याला लावाल तुम्ही. बेबी तुझं नाव काय? नाव सांग बाबू. असतं ते कुरकुरे खातं. नाव काय? नाव सांग. मित्रांवर आता जी गोष्ट दाखवणार आहे ती एक नंबर भयानक गोष्ट असणार आहे. तुम्ही बघू शकता काय आहे ते. तुम्ही विश्वास पण करू शकत नाही. जी गोष्ट मी बघायला आलेलो आहे आणि बोलत होते लय डेंजर गोष्ट आहे आणि ती आहे बरीच जण बोलतात मला राव्याच्या पालखीला जाऊ नको बोलतो लय डेंजर असतं. तर खरोखरच डेंजर आहे. बघू शकता तुम्ही. आमची काकू भेटलेली आहे. ही माझी सख्खी काकू कुठे हरवलेली. इथं थांबशील का तू? माझ्या सारख्याला विचारला याच्या उभा राहा तर मी पैसे घेऊन पण राहणार ना. ही पोरं एवढा यांच्या जुनून आहे बेकार. ही आहे राव्याची पालखी. आजपर्यंत इतक्या पालख्यांना गेले पण असा भयानक चित्त थरारक की बघितला नाही. बोल मित्रांनो सगळ्यां आजपर्यंत एवढे जत्रेला गेले पण सगळ्यात खतरनाक जत्रा म्हणजे रावे गावाची जत्रा. हो काका जरा जमान. तर 1 नंबर जत्रा आहे. तर आपण बघू शकतो 3 काटे आहेत बरोबर. तर आपल्या या 3 काटे आहेत. एक म्हसोबा एक खंडोबा आणि एक जय श्रीराम. तर दरवर्षीप्रमाणे कुठली जिंकलेली रे बाबू? रामाची टॉपलाच असतं आणि इतकं जुनून असतं की एवढं असं वरती चढताना जर आमच्या गावानी अशी पालखी असती ना तर गावांची भैया आणली असते ना लागले तुम्ही राहा ना मारा अशी आहे बरोबर ना बाबू. पण 1 नंबर पालखी आहे आणि मी या पालखीला येत होतो तर आमचे नातेवाईक मी या पालखीला येत होतो तर आमचे नातेवाईक बोलतात का तिथं जाऊ नका बोलतो लय मारत फिरत ना लय जीव लावतात. भारी 1 नंबर लोक आहेत. आता तुम्हाला 3 काठे दाखवतात. मित्रांवर माझा चुकीचा अंदाज झाला. तुम्ही बघू शकता हे कसं लटकलं. अजून यांच्यावरती काट्या येणार आहेत. मग जी काठी वरती असेल तो विनर होईल. लाल नीला आणि पिवला यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. बघू आता इकडे बघा चेंगरा चेंगरी.
आज माझा लास्टचा दिवस आहे वाटतं. माझी आता कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे. आता आमची इथं प्रत्येक जण काय बोलतो, कब्जा करू. काय करू? कशावर कब्जा करू? कशावर कब्जा करू? आता जिंकल, आता जिंकल. ही माझी लास्टची फेरी, परत येणार ना. कब्जा करू. काय बोलतो मा भयानक आहे बाबा. हे काय बोलतात? कब्जा करू, कब्जा करू. जय आगरी कोली. आता माझी जिरलेली आहे, परत येणार ना. मी या वर्षी एवढ्या पालख्या बघल्या, पण बेस्ट ऑफ द बेस्ट अशी भयानक पालखी गावात बघली ना. जत्रा बेकार पालखी आहे काय या. आमच्या नातेवाईक बोललेलं तू या पालखीला जाऊ नको बोलतो. इतका प्रेम आहे, भारी लोक आहेत, एक नंबर. हे माझा मित्र भेटला नाही बा. पसंत असेल तर कमेंट करा. माझा एक मित्र आहे, कुठं पण असतं काय आहे ना. तुझी मुलं एक मिनिट मित्रांवर हे रावेगावची लोक एवढी चांगली आहेत ना, म्हणजे स्वतःहून बोलतात व्हिडिओ बनव. ही ताई मला काय बोलली बघा, मला पोर बघून द्याली. अशी पालखी असेल तर मी दरवर्षी येईन. आता मारायला एकच भाग देतात. ऍक्शन. मित्रांवर लय मेहनत करावं लागतं. बनवलं काय बोला तुमची पालखी आहे, जोराने काय. आमचे रावेगावची पालखी आहे, एकदम जोरदार पालखी आहे. काय बोलतो काय बोलतोय बाकी? बाकी आता जिरली साप. मग बघ माझा मित्र भेटलेला आहे तिथशी. तुम्ही राहायचे पडले गावचं. कुठून आले? पडलेगाव. आवडे की जीव चालले. लगीन मोरे इकडे काय आले? तुझा मोरले के माझा मोजामून देशील का? कोणता माझा. तुझं काय बाबा राहत आपण मोठा आहे. मित्रांवर 20 वर्षापूर्वी आमची काकू हरवलेली, ही आज आम्हाला पालखीला भेटली. मला बरीच लोक बोलली राव्याच्या पालखीला जाऊ नको. महा भयंकर पालखी आहे.
तुमची जर लायकी असेल चेंगरा चेंगरी न्यायची तर पालखीला या. ही एकविरीपेक्षा खतरनाक पालखी आहे. हे बघ जगन्नाथ माझा लहानपणीचा मित्र. मित्रांनो आता राव्याच्या पालख्यातून मी पालखींशी घरी चाललो आता दत्रेंशी. म्हणजे जिथं जिथं पोरं भेटतात ती सगळे म्हणजे जेवून जा. ब्लॉक चालू आहे. धोका बिका नको बोलू. ब्लॉक चालू आहे. तर रस्त्यांशी चाललेलो तर प्रत्येक जण म्हणजे बोलतात का घरी चल जेवायला चल. म्हणजे इतकं रिस्पेक्ट देतात. दुसरं काय पाहिजे अजून. माझे मोबाईलची स्टोरेज संपलेली यांनी हेल्प केली. जातो 100%. कुठले पालण्यात बसायचे तुला. कुठले पालण्यात बसायचे तिथं. मित्रांवर लग्न केली ना अशी पोरांना फिरवायला भेटतात. तुम्हाला इतका त्रास आहे तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकत नाही लगीन केल्यावर. हे बघ ह्यो माझा भाचाच आहे. बघा ह्यो भाऊ पण भेटलेला आहे. याच्या पाठी पण पोरं. हो तसाच व्हिडिओ बनवला म्हणून मी बोलतो लगीन नका करू. हे असं फिरायला लागतं ना. माकरा फिरवायला लागतं कांद्यावर. माकरा फिरवायला लागतं. बाबू पालण्यांना बसत का. पालण्यात मस्त काय. मित्रांवर आजपर्यंत तुम्ही गॅसला लाईन बघितली असेल, पेट्रोल पंपावर लाईन बघितलं, पण निंबू सरबतला लाईन या काय आहे. म्हणजे निंबू सरबतला किती डिमांड आहे तशी. साईच्या पालखीला कसिनो पण आहे बघू. गाईज मी पिझ्झा घेत होतो पण पिझ्झावाल्याला एवढं घाम फुटले का माझी इच्छा राहिली ना. पिझ्झा अजून टेस्टी होईल. मित्रांवर मी माझी ताईच्या पाठी आलेलो आहे. ही माझी ताई आहे. ताई तुला काय पाहिजे बोल. यो घेऊ काय घेऊ बोल. पण मी तुला जमिनीचे पैसे नाही देणार हो. ठेव तुला नको. बघली सच्चाई लगेच सामने आली. हो मग पाहिजे मला. कुठलीच बहिणी हिस्सा सोडत ना. एक गोष्ट लक्षात ठेवा. काठीला अशी लाईन गेलेली आहे ना तुम्ही बघू शकता. काय बोलतो बाई. झाली की जत्रा एकटाच. मित्रांनो मी साईगावला जत्रेला आलेलो आहे आणि काठी तर झालेली आहे पण ती गेली आता. तुम्ही बघू शकता. हे बघा माझा मित्र भेटलेला आहे. एकटाच का. वहिनी या जरा दाखवा जरा इकडे बघा. मला लय दुःख वाटतं मी सिंगल आल्यावर माझा मित्र सगळे बायकांना घेऊन आलेले आहेत. काय आयुष्य कसं चाललेलं आहे ते चेहऱ्यावर समजत असेल तुम्हाला. साई गावाची जत्रा आहे आणि थेट डायरेक्ट व्हिडिओ आईजवळ. तर साई गावची आई भवानी तुम्ही बघू शकता.
मी सिंगल आहे. आता तुला एक प्रश्न विचारतो, लग्न होऊन तुला संसार व्यवस्थित चालले ना? आता झाला 2 दिवस झालं. 2 दिवस झालं. 2 दिवसांना त्याचा बाजा उरकलेला आहे. मित्रांवर माझे गर्लफ्रेंडला येले आवडतात. आता ती व्हिडिओ बघील तेव्हा समजेल. मी येतो घेऊनच. आपल्याला आता लोक आता ब्लॉग बनवायला लागली, आता इंस्टाग्रामवर फेमस व्हायला लागली, पण आम्ही लय आधीपासून ओळखतो. काय बोलणार 2 शब्द आजच्या जत्रेबद्दल? साईची यात्रा म्हणजे खरं सांगायचं तर सगळ्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. किंबहुना आजूबाजूच्या परिसरातले सारे भाविक देवीच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात. आणि केवळ देवीचं दर्शन नाही तर या ठिकाणी जो आनंद मिळतो त्या आनंदातून एकमेकांना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसतो. या साईच्या यात्रेमध्ये आजूबाजूच्या परिसरातले अनेक भाविक येतात. मग रात्रीचे कितीही वाजोत, शेवटपर्यंत जोपर्यंत यात्रा संपत नाही. ही यात्रा 2 दिवस चालते आणि या 2 दिवसामध्ये प्रचंड भाविक आणि यात्रेकरू इथे येतात. या सगळ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. मी लहान होतो, म्हणजे आपण 8वी 9वीला असताना मी असं वाटतं तुमच्यासारख्या अँकरिंग करायला पाहिजे. लगन करून पस्तावलो रे. हे बघ दादा काय बोलतो बघ, लगीन करून पाष्टावलं. लगीन करून त्या पस्तावलो. वहिनी बरोबर येत धरून येईल मास कशी जातं तिकडं. लगीन करून पस्तावली बाबा. आठवण राहणं तसंच मरा, पण लगन म्हणून माझा आई लगीन नको करू. लगीन नाही करायचं. काय बोलता तुम्ही बघा काय बोललं. लगीन करायचं नाही बाबा. पया पडतंय आपली आली 100. मी जेव्हा पण व्हिडिओ बनवायला घेतो तेव्हा माझ्या बहिणीचे मिस्टर म्हणजे माझे भाऊजी गायबच होतात, पण आज मी त्यांना धरून लागल्याने बघा फायनली आज दिसलंच सगळ्यांना. साईच्या जत्रेला मी एक गोष्ट नोटीस केली का दुलवादुलीची पण कामाला चालू झाली. दुलवादुलवी म्हणजे आता मला विचारू नका काय, म्हणजे असो नवीन पोरं आहेत, प्रेम बिम करतात, काय बोलू. मित्रांनो साईच्या जत्रेला ब्रँडेड शर्ट आले कॅल्विन क्लेन. बघा आता आम्ही पाळण्यात बसलो पब्लिक बस. तुमचं लग्न झाला का जमला? तरी अजून हाऊस गेली ना वाटतं दोघांची. लव्ह मॅरेज मजा आहे. बघा किती लकी आहे दोघं. आता जर माझा लगीन झाले असतं तर मला किती मजा आली असती बसायला, पण असू दे. पण अजून मी हार मानलेली ना, एकटाच बसन. मित्रांवर आता आहे ना पालना आहे, या पालण्यात सगळं कपल आलेले आहेत. माझा तर लगीन पण झाला, मी एकटा का बसू. पण अरे मी तुझी भाची एवढी आहे, तू माझ्यासोबत बसता, तुला काय बोलू आता. मित्रांवर 100 रुपये तिकीट आहे. ओरियन मॉलला गेलो तर 2 बर्गर यायचं. आमचा बाबू हरवलेला 1 मिनिटासाठी. काही घाबरली हो, इकडे येऊन बसले. घाबरलीस ना. मित्रांनो मी जत्रेला आलेलो आहे ना, माझी भाचीच बोलतो पैसे मागतो. किती पाहिजे? 500 रुपये दे. 500 जिंदगी का मी 500 बघले ना हो बाजूला. फ्रॉक बिग घालायची तर काय काही ना काय. ही तर तिच्या वरची तिची मैत्रीण. समजून घ्या आता बरोबर. ही एवढी मोठी मोठी उड्या मारतात. जिथं उड्या मारायच्या तिथं उड्यानं मारल्या. काय बोलतो हा मग का येईल ना मग का. मित्रांनो माझा बाचास आता काय बोलू तुम्हाला समजून घ्या. पहिल्यांदा पाळण्यात बसलेला आहे इतके वरती.